नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. दिवाळी सणातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणसंग्राम सुरू होणार. मुंबईत पहाटे ऑटो पार्ट्स दुकाने व भंगार गोदामाला भीषण आग. दिवाळीपूर्वी सोने चांदी दराने रेकॉर्ड मोडले. मुंबईत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात. दिवाळीत चायना मेड आकाश कंदिलांना टक्कर देण्यासाठी पहिला भारतीय ब्रँड सज्ज. आज जिल्हा परिषद सदस्यपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच कोकणात निवडणुकीचे रणसंग्राम सुरू झाले. ऐन दिवाळीतच राजकीय वातावरण त्यामुळे तापणार आहे. शिवसेना भाजपा युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्याचवेळी शिवसेना मनसे एकत्र येत आहेत. तर कालच्या मातोश्रीवरील भेटीनंतर राज ठाकरे यांच्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले. आघाडीत काँग्रेसला घेण्याची इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्रितपणे रणांगणावर उतरण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांना जोरदार रंग चढणार आहे. सोमवारी पहाटे मुंबईतील कुर्ला परिसरात अनेक ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स आणि भंगार साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही असंही त्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कुर्ला पश्चिम येथील CST रोडवरील गुरुद्वारजवळील 15 ते 20 दुकानांमध्ये पहाटे 2:42 आग लागल्याची नोंद आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की आग ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स, इलेक्ट्रिक वायरिंग आणि इन्स्टॉलेशन, टायर्स आणि भंगार साहित्याच्या साठ्यात मर्यादित होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की किमान 4 अग्निशमन गाड्या, 10 जम्बो वॉटर टँकर आणि इतर अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. दिवाळीच्या एक आठवडा आधी सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ होते. कमोडिटी मार्केट उघडताच दोन्ही किमतींमध्ये वाढ झाली. चांदीने आधीच सर्व मागील विक्रम मोडलेत. ही वाढ स्पष्टपणे सणासुदीच्या हंगामामुळे असल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी 9:25 MCXवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,786 रुपयांनी वाढलाय. तर चांदी सध्या प्रति किलो 4,750 रुपयांनी वाढली आहे. सकाळी 9:37 प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,23,195 रुपये झाला, जो प्रति 10 ग्रॅम 1,831 रुपयांनी वाढलाय. सकाळी 9:39 1 किलो चांदीची किंमत 1,51,060 रुपये आहे. म्हणजेच प्रति किलो 4,594 रुपयांनी वाढ झाली आहे. आजची निरोगी आणि सक्षम युवा पिढी हे देशाचं भविष्य आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तरुणाई तसेच नागरिकांमध्ये HIV एड्स आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत रेड रन मॅरेथॉन 2025चे आयोजन आज करण्यात आले होते. यंदाच्या वर्षाची संकल्पना रन टू एंड एड्स ही होती. समाजात HIV एड्स आजाराबाबतची जनजागृती करून आजाराचे समूळ उच्चाटन करूया असे आवाहन उपायुक्त सार्वजनिक आरोग्य तथा मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक शरद उघडे यांनी केले. कोकणातल्या मराठमोळ्या माणसांनी भारतातील आकाश कंदिलाचा पहिला ब्रँड तयार केला. शेखर सावंत यांनी गंध क्रिएशनच्या ट्रेडमार्कखाली तयार केल्यात. चायनाला टक्कर देणारे हे आकाश कंदील आहेत. 8 प्रकारच्या डिझाईनच्या आकाश कंदिलांना ट्रेडमार्क असून इको फ्रेंडली, होममेड, फोल्डेबल असे हे आकाश कंदील आकर्षक आहेत. देवरुखमधून ट्रेडमार्कचे आकाश कंदील तयार होत असून देवरुखमधल्या 20 गरजू महिलांना रोजगार मिळतोय. दिवाळीत आकाश कंदिलाच्या माध्यमातून 350 कोटींची उलाढाल होत आहे. शेखर सावंत यांची 8 डिझाईन आकाश कंदिलाला मुंबईत मोठी मागणी आहे. सावंत राहणारा कलंबिस्त गाव आणि तालुका सावंतवाडी. 2013मध्ये या कंदिलांची कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली आणि मी या कंदिलांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. 4 वर्ष रिसर्च केला. त्या 4 वर्षाच्या रिसर्चातून असं जाणवलं की जर मी कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या लोकांना जर रोजगार दिला
तर तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम होऊ शकतो. त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि देवरुख येथील DCAD कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत रणजित मराठे सर, यांच्या सहकार्याने आम्ही एक अशी कॉन्सेप्ट तयार केली की याच्यातनं रोजगाराची निर्मिती कोणाला द्यायची, तर गरजू गृहिणी आणि कॉलेजचे स्टुडंट यांना जर आपण हातभार लावला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा रोजगार मिळेल आणि त्यांना एक संधी पण मिळेल. आणि याच्यातनंच जी भारतीय अर्थव्यवस्थेची जी करोडोची उलाढाल होते त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा होऊ शकतो. त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करून असं ठरवलं की हे आकाशकंदील आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे असले पाहिजेत, ते लोकांना इझी अवेलेबल असले पाहिजेत आणि ते जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पोचले पाहिजेत. मग त्याच्यासाठी मग आम्ही ते पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली, त्याच्यानंतर फोल्डेबल आणि हँडमेड अशा प्रकारच्या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून एक ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जी कला आहे त्याच्यामधले काही फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एक उत्कृष्ट प्रकारचे असे कंदील तयार केलेले आहेत जे तुमच्यासमोर आता अवेलेबल आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.